हा पहा रामेश्वरला जाण्यासाठी ब्रिज बांधलेला आहे. आता आम्ही थोड्याच वेळामध्ये रामेश्वरला जाणार आहोत. तुफान बघा या साईडला बोटिंग आहे. श्रीलंका पण दिसू शकते. रामेश्वर श्रीलंका दिसते. रामेश्वर नाही रामेश्वरम रामेश्वरम रामेश्वरच होते पण रामेश्वरम गेले. सर मी येतो पुढं मध्ये येतो मध्ये या इथे भाऊ पशी या भाऊ कोपऱ्यात बसतो. आता आम्ही आलेलो आहे रामेश्वर आणि आता आमच्या सोबत बघा हे आमचे सागर भाऊ हे पलीकडे बघा बोटिंग किती चालली. मच्छीमारी सगळी जवळच इथून आता श्रीलंका आहे. मड्डम कॅम्प आहे ना इथं मोठ्या मोठ्या ब्रिजचं काम चाललंय. थोडस आता आम्ही जस्ट रामेश्वर येथे पोहोचलोय. ते पाठीमागं तुम्हाला बऱ्यापैकी दिसल वेगवेगळे लोक दिसतील तुम्हाला लुंगी घातलेले. इथलं जे कल्चर आहे इथलं जे वातावरण आहे दमट त्यानुसार सगळे लोक आहेत हे तुम्हाला पाठीमागं दिसतील बघा. आता माझ्या हे बघा इथं दिसते व्हेरिएशन. आता रामेश्वर म्हणजे इथं रामेश्वर तू जवळच आहे. श्रीलंका बाउंड्री श्रीलंका खूप जवळ आहे. हे आता पाठीमागं बघा सगळे आमचे मेंबर आता दर्शनासाठी राहतील. हे समोरच्या बाजूला बघा रामेश्वर मंदिर आहे. फर्स्ट टाइम असं आहे की इथं आम्ही आलोय तर तिथं मोबाईल अलाउड नसल्यामुळे कुठंच नाही. हे समोर रामेश्वर मंदिर आहे हे बघा. आता आम्ही मंदिराचं दर्शन घेतलंय. हे मंदिर तुम्हाला भव्य दिव्य दिसेल सगळं. ओम नमः शिवाय असा कंटिन्यू नाद आहे. खूप प्राचीन असं मंदिर आहे. हे बघा साऊथ साईडचे मंदिर एकदम म्युझिक एकदम छान वाटतं. इथं टेम्पल एवढं नक्षीकामातून असं सिस्टमॅटिक लाईन बघा यांनी आताच मला दाखवून दिलं सिद्ध करून दिलं की एकदम जबरदस्त अशी लाईन आहे. प्राचीन काळ सगळा. हे बघा मंदिर म्युझिक सुद्धा लावलेलं आहे इथं. आहे घराची का आता थायलंड आहे घरे तिकडल्या मिळत नाही ते मग पुरुष स्त्रियांची लोकसंख्या जास्त